गणेशाय नमः. श्री सिद्धिविनायकाची कथा. फार प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाला वाटले आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने श्री गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली. श्री गणेशाने त्याला एकाक्ष मंत्राचा जप दिला होता. ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाले व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा श्री ब्रह्मदेवाला श्री गणेशाने वर दिला. मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. सारी पृथ्वी भयभीत झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधु कैटभाचे घनघोर युद्ध झाले. हे युद्ध 5000 वर्ष चालले तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही. म्हणून तो शंकराकडे गेला. युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही असे शंकर म्हणाले. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर गेले. तेथे त्यांनी श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्राने श्री गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने श्री गणेश प्रसन्न झाले आणि श्री गणेशाच्या कृपेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली. मग त्याने दैत्य मधु व दैत्य कैटभांना ठार केले. विष्णूला श्री गणेश ज्या ठिकाणी प्रसन्न झालेत व ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी श्री विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकी शिलेची श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूंची कार्यसिद्धी झाली म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला श्री सिद्धिविनायक असे म्हणतात. या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान श्री गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सिद्धिविनायक म्हणून ओळखले जाते.